एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे। सो आता वाजले सकाळचे 9। आज प्रणव ऑफिसला जाणार आहे, सो मला त्याचा डबा बनवून द्यायचा आहे। मी आता स्वयंपाक बनवेल। मी कशाची भाजी, तर मी आता वेज किमा बनवत आहे आणि मी वेज किमा कसा बनवते सोया चंक्स थ्रू मी हे तुमच्याबरोबर शेअर करते। सो मी इथे थोडे सोया ग्रॅन्युल्स घेतले, त्यात मी पाणी टाकेल आणि ते भिजत घालायला ठेवेल। याला बॉईल नाही करायचं, याला बॉईल केला ना तर तो त्याचा जो एक फ्लेवर येतो त्या बॉईलचा फ्लेवरच, बॉईलमुळे तो फ्लेवर चेंज होऊन जातो। ऍक्च्युअल सोयाबीनचा ना फ्लेवरच नाही येत गरम पाण्यात जर आपण भिजत घातले तर मी नेहमी नॉर्मल पाण्यातच भिजत घालते याला। 2 मीडियम साईजचे कांदे घेतले मी। सो मी इथे गरम तेलामध्ये तेजपान टाकलं, मग जिरं टाकलं, मग मी त्यात कांदे टाकले, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते कांद्यांना छान होऊ द्यायचं। मग त्यात मी 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट टाकली, इथे मी 2 टमॅटो घेतले, त्याला बारीक छान फाईनली चॉप करून घेतलं। त्यात मग मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आणि सगळे मसाले टाकले। मग भाजीचा मसाला रेडी झाला की त्यात जे सोया ग्रॅन्युल्स आपण भिजत घालायला ठेवले होते ते सगळे टाका आणि भाजीला छान परतून घ्या। ऑफिससाठी तयार झालो, पण अनफॉर्च्युनेटली पाऊस इतका मुसळधार आहे की भयानक, म्हणजे माहिती नाही आता कसं ऑफिसला जाईल मी, बट तुम्हाला दाखवतो पाऊस। ऑफिसला जायची पूर्ण तयारी झाली होती, पण मुसळधार पावसामुळे माझं जाणं थोडं टफ आहे आता, कारण पाणीसुद्धा खाली साचलेलं आहे आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की विजिबिलिटी एकदम कमी झालेली आहे। तर रिस्की आहे थोडं ऑफिसला जाणं, कारण जिकडे तिकडे पाणी साचलेलं असेल। तर त्यापेक्षा ट्रॅफिकमध्ये इतका वेळ वेस्ट करण्यापेक्षा आज मी घरूनच काम करतो
आणि उद्या मी ऑफिसला जाईल. तर आजचा वेळ हा सुद्धा फॅमिलीसोबत मी स्पेंड करेल. तर येस, पाऊस इतका मुसळधार होता की हा बाल्कनीमधनं आत शिरला आणि आमचं बेड पूर्ण ओलं झालं. तर दीपाली हे क्लीन करत आहे. मन ऑरेंज, मन ऑरेंज, ऑरेंज, ॲपल, माई, आबा, आजी. झोप चांगली झाली ना, ग्रोथ होते. दोन मग अशी लवकर उठली मला तरी, पण आता 4 वाजता झोपली, 5 ला उठली. झोपला मग फ्रेश राहते मूड तिचा. जाऊ दे, बेकार आहे. हे घे बॉल खेळ. कोण आलं? टाळ्या वाजव. घे घे, उभं राहू. घे कॅच कॅच. तुपात टाकायचं ना भाजायचं. तसं नाही ग, असं किस नाही त्याला. मारते. चल 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 चल, फेक फेक. असा थांबी आणते. सत्तूचं पीठ माझं फेवरेट. राईट. बॅट द्यायला लागेल. बॅट आहे छोटी, मोठी आहे. काय एवढी फाईट. बाय कर. ये मन नहीं, ये मन ना. हाँ, ये कम कम कम. बाय करून दे. बाय कर, बाय कर. कर बाय कर. तुम्ही या म्हणा, तुम्ही या. मला भेटायला या. हे बोलवते त्यांना मग. कार्तिक मार्टमध्ये आलो आहे. दीपालीची सॉरी सियानाची जी बॉटल आहे पाणी पिण्याची ती ब्रेक झाली. आता आम्ही बघू इथे ती बॉटल भेटते का. सुंदर मार्ट आहे, प्लास्टिकचं पण इथे सामान मिळतं. बघू त्याची क्वालिटी अँड ऑल आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच. जरा आजोबा कुठे गेले? कुठे गेले आजोबा? कुठे गेले तुझे आजोबा? कुठे गेले? दूर. हो. सियानाची बॉटल बघत आहे. थोड्या मोठ्या मुलांच्या बॉटल्स आहेत. इथे आहेत ना, ते विचार ना त्यांना. सो आता मी सियानाची बॉटल घ्यायला गेलो होतो, पण आम्हाला तिथे बॉटल नाही मिळाली. म्हणजे प्रणवला नाही आवडली. सो आता आम्ही बेबी हग मध्ये जातोय. मग बघू. असं हात ठेवायचं. हो ना. तर बेबी हॉग मध्ये आम्ही आलेलो आहे. लेट्स सी इथे बॉटल भेटते की नाही भेटत. भेटायला हवीच.
छोटे बॉटल्स कुठे आहेत? हे इथे अच्छा. Ziana, where is your socks? कुठे आहे तुझे सॉक्स? टोटल ट्रेनिंग कप बॉटल बघायची. घे ना मग तीच, कुठली? ती पिंक. त्याला हे नाहीये ना पण, म्हणजे जी स्ट्रॉ पाहिजे स्ट्रॉ नाहीये ना. पण मग कुणाला 7 मंथच्या प्रोग्रामला आपण जेव्हा जातो गिफ्ट. म्हणजे मला असं वाटतं की असं दीपालीला लोकांना गिफ्ट द्यायला इतकं आवडतं म्हणून तुम्ही इव्हेंट्स करा, दीपालीला इन्व्हाइट करा. नाहीये, ते पण यू विल. आपल्याला देतात. हो, बट म्हणजे तुला द्यायला भरपूर पण आवडतं. आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्या लक्षात नाही येत ना प्रणव की काय एक्झॅक्टली दिलं पाहिजे. आपण कसं पॅकेटमध्ये पैसे देऊन देतो, मग नंतर असं वाटतं की असं काहीतरी दिलं तर मग त्यांच्या कामात येईल बाबा. नाही, कामात आलीच पाहिजे. कलर पाहून तसा आहे त्याचा. लेट मी चेक की किती त्याची. हां ठीक आहे. इकडे पण कलर ठीक आहे ना, ब्ल्यू आहे ना. माझ्या लक्षात असं आलं कधीतरी पाणीपुरी बनणार आहे, कारण पाणीपुरीचे पॅकेट्स आम्ही घेतलेले आहे. फायनली. मला आणि- किती वर्षांपासून म्हणतोय प्रणव बिचारा पाणीपुरी बनवू नका. आणि आता आम्ही पदीना पण कशी बनवते मी याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पाणीपुरी टेस्टी असते. अच्छा, हा, हे टेस्टी असते की नाही हे प्रणव सांगेल. पण खूप दिवसानंतर घरी बनवत आहे. मोस्टली जेव्हा इच्छा झाली आहे तेव्हा बाहेरून आम्ही आणलेली आहे. वी आर बॅक टू होम ना. बघा बलून घेऊन आली आहे ना. असं कुठून पण काही पण घेऊन यायचं ना. आता काय करशील तू? 2 आहे. सॉरी तुम्हाला वेट करावं लागलं. खूपच ट्रॅफिक जॅम आहे. लाईट्स. तुम्हाला पाणी वगैरे? थँक्यू. थँक्यू. माझं पाठवलं वाटतंय ना. इट्स रिअली ब्युटिफुल. थँक्यू श्रेयश. श्रेयस दरवर्षी करतो. रक्षाबंधनचं सुंदर गिफ्ट दिलेलं आहे. सो माझा भाऊ आहे, तो लंडनला राहतो. काय श्रेयश मामा बघ किती छान गिफ्ट पाठवलं. काय बाळा. अजून हे सुद्धा एक आहे जे ऋषुताईसाठी पाठवलेलं आहे. बट अनफॉर्च्युनेटली ऋषुताई ही गावाला गेली आहे रक्षाबंधनसाठी. ती तिची सासरी गेलेली आहे. हां, सासरी गेलेली. यू आर अ ग्रेट ब्रदर श्रेयश. कीप इट अप बेटा. बापरे. फ्रॉम युअर ब्रदर श्रेयश. रिअली नाईस. दीपाली गेटिंग इमोशनल नाव. नाही, हे महत्वाचं पेक्षा हे महत्वाचं आहे की तो न चुकता, म्हणजे जसं तो आपल्या बहिणींसाठी करतो तेच आमच्या दोघींसाठी पण करतो. ते त्याच्यासाठी मला हे वाटलं. थँक्यू. श्रेयश हा कझिन ब्रदर आहे, बट तो सख्ख्या भावासारखाच या 2 बहिणींना सुद्धा जपतो. तर त्याचा सुद्धा मला खूप आनंद आहे. वन्स अगेन थँक्यू श्रेयश. यू आर वंडरफुल ब्रदर ब्रो. रिअली नाईस.